जालना लोकसभा मतदारसंघ अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्या संघर्षाचं होमग्राऊंड। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून सुरू असलेला हा संघर्ष पूर्वी प्रत्यक्षपणे तर नंतरच्या काळात अप्रत्यक्षपणे बहरत गेला। या संघर्षातून यंदा तर थेट रावसाहेब दानवेंचा लोकसभेत पराभव देखील झालाय। मात्र सद्यस्थितीत पाहिलं तर दानवे आणि सत्तार यांच्यामध्ये मांडवली झाल्याची चर्चा चांगलीच जोर धरतीये। मात्र या चर्चेत तथ्य किती? खरंच रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांमध्ये मांडवली झालीये का? आणि बरं मांडवली झाली असेलच तर त्यामागे कारण कोणती? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे। तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। 1999 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी जालना मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता। त्यानंतर 2024 म्हणजेच आतापर्यंत दानवे हेच जालना जिल्ह्याचे खासदार होते। या दरम्यान मधल्या काळात जेव्हा अब्दुल सत्तारांचा उदय होत होता, दानवे आणि सत्तारांमध्ये स्थानिक पातळीवर काही वाद व्हायचे। पूर्वी सत्तार हे काँग्रेसचे नेते होते तर रावसाहेब दानवे भाजपचे नेते आहेत। मात्र काहींच्या मते ही लढाई वर्चस्वाची आहे। 2019च्या विधानसभेपूर्वी अब्दुल सत्तार आणि काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये वाद झाले होते। तेव्हा त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता। तसंच त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा देखील हिरवा कंदील होता। सत्तारांनी फडणवीसांच्या जन आशीर्वाद यात्रेत 20,000च्या जनसमुदायासोबत हजेरी देखील लावली होती। मात्र त्यावेळी रावसाहेब दानवेंच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सिल्लोडच्या काही भाजप कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सत्तार भाजपत नको असा सूर धरला होता आणि त्यामुळे सत्तारांना शिवसेनेत यावं लागलं होतं। पुढे सेनेतल्या बंडानंतर सत्तार हे एकनाथ शिंदेंसोबत महायुती सरकारचे भाग झाले तेव्हा दानवे सत्तार या वादावर पडदा पडणार असं दिसत होतं। मात्र यांच्यातलं वितुष्ट काही संपलं नाही। वरवर दोघं एकमेकांना हसून बोलत असले तरी दोघांच्या अंतर्गत कुरघोड्या सुरूच होत्या। अशात लोकसभा निवडणुका लागल्या आणि रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांची भेट घेतली। तेव्हा सत्तार लोकसभेत आपला प्रचार करतील असा विश्वास दानवेंनी व्यक्त केलेला। मात्र सत्तारांनी दानवेंच्या विरोधातलं वातावरण पाहत टायमिंग साधली आणि दानवेंचा करेक्ट कार्यक्रम केला। पुढे ही बाब रावसाहेब दानवेंच्या लक्षात आल्यानंतर ते देखील उघडपणे सत्तारांवर टीका करायला लागले। अब्दुल सत्तारांनी सिल्लोडचा पाकिस्तान केला हे दानवेंचं वक्तव्य तेव्हा चांगलंच गाजलं होतं। पुढे रावसाहेब विधानसभेत सत्तारांचा पराभव करायचाच असा चंग बांधत दानवे मोर्चे बांधणी देखील करत होते। काही दिवसांपूर्वीच सिल्लोडमध्ये विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला, ज्यामध्ये सत्तारांनी गरीब लोकांच्या जमिनी बळकावल्या असा आरोप करण्यात आला होता। या मोर्चात भाजपचे पदाधिकारी हे अग्रस्थानी होते। अर्थात ही सगळी सूत्र रावसाहेब दानवेंपासून हलत होती। पुढे दानवेंनीच आपले निकटवर्तीय मानले जाणारे भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बनकर यांना उद्धव ठाकरेंकडे पाठवत सत्तारांविरोधात त्यांची उमेदवारी देखील जाहीर करून आणली। त्यामुळे आता सत्तारांचा पराभव होणार असंच दिसत होतं। मात्र ऐनवेळी पिक्चर मध्ये ट्विस्ट आला। म्हणजे त्याचं झालं असं की रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांना कन्नड मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती। आता हा मतदारसंघ महायुती शिंदे गटाकडे असल्यामुळे आणि एकनाथ शिंदे गट कन्नडवरचा दावा सोडायला तयार नसल्यामुळे दानवेंची कोंडी झाली होती। शिवाय संजना जाधवांच्या शिंदे गटातल्या पक्ष प्रवेशाला पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्या प्रवेशासाठी इच्छुक नव्हते। अशातच अब्दुल सत्तारांनी पुन्हा टायमिंग साधली आणि रावसाहेब दानवेंना आपल्या मतदारसंघातून ढवळाढवळ न करण्याच्या अटीवर मुख्यमंत्री शिंदेंकडून संजना जाधवांचं तिकीट कन्फर्म करून आणल्याचं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे। त्यामुळे इतके दिवस जे अब्दुल सत्तार सिल्लोडमध्ये बॅक फूटवर दिसत होते ते आता काही प्रमाणात फ्रंट फूटवर आल्याचं दिसतंय। मात्र यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न संजना जाधवांसाठी आहे। म्हणजे फक्त शिवसेनेचं तिकीट आणि रावसाहेब दानवेंच्या कन्या या दोन मुद्द्यांवर निवडणूक जिंकता येईल का? तर संजना जाधव आणि त्यांचे पती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे मोठ्या प्रमाणात वाद आहेत। त्यामुळे दोन्ही पती पत्नी विभक्त राहतात। यात महत्त्वाची बाब म्हणजे या भागात हर्षवर्धन जाधवांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे संजना जाधवांना या कौटुंबिक वादाचा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे। तसंच स्वतः हर्षवर्धन जाधव हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे।
त्यामुळे तर संजना जाधवांच्या अडचणीत आणखीनच भर पडेल। शिवाय महायुतीतल्या घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटानं देखील या मतदारसंघावर दावा सांगितला होता। अजित पवारांकडून नितीन पाटील हे या मतदारसंघासाठी इच्छुक होते, मात्र संजना जाधवांच्या एंट्रीमुळे त्यांचा भ्रमनिरास झालाय। त्यामुळे ते देखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील असं बोललं जात आहे। त्याशिवाय आणखी एक नाव समोर येतं ते म्हणजे उद्योजक मनोज पवार यांचं। त्यांनी देखील कन्नड सोयगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आता त्यांना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांचं नाव देखील या ठिकाणी प्रभावी उमेदवारांमध्ये घेतलं जात आहे। शिवाय त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे मराठा समाजाचं देखील त्यांना मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे। त्यामुळे ही बाब देखील संजना जाधवांसाठी मायनस मध्ये जाणारी ठरते। असो, आता याचा निवडणुकीत काय निकाल लागणार हे तर 23 नोव्हेंबरलाच कळेल। मात्र सध्या तरी रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची मांडवली झाली आहे, ही गोष्ट खरी वाटते। यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।